नमस्कार. MVP स्टार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बीड जिल्ह्यामधील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये इथं आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता, हे शेत नसून एक तळ आहे. या शेतामध्ये सिंदफणा नदीचं जे पाणी आहे ते कशा प्रकारे शेतामध्ये येत आहे तर ते आम्ही पहिलं तुम्हाला दाखवत आहोत. हे पहा, माझ्या उजव्या बाजूला इथून जे सिंदफणा नदीचं जे पाणी आहे तर हे शेतकऱ्याच्या एका शेतामध्ये कशा पद्धतीने वाहत पूर्णपणे सोयाबीनचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल किंवा कापूस असेल किंवा मका असेल, हे पूर्णपणे शेतकऱ्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पाणी कसं वाहत आहे. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण इथं उभा आहोत. माझ्यासोबत ह्या कोळवाडी गावामधील शेतकरी आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की हे नेमकं त्यांचं जे शेतामध्ये पाणी आलेलं आहे ते पाणी कधी आलेलं आहे आणि त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. तर त्याच्या अगोदर तुम्ही इकडं पाहू शकता, हे त्यांचं सोयाबीनचं पीक आहे. आता हे सोयाबीनच्या पिकामध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे पीक सडून गेलेलं आहे, पूर्णपणे वाहून गेलेलं आहे. या पिकामध्ये म्हणजे काहीच राहिलेलं नाही. शेतकऱ्यांना शेती करताना ज्यावेळेस पेरणी करावी लागते, लागवड करावी लागते, त्यावेळेस या शेतकऱ्यांना याच्यासाठी बियाणं आणावं लागतं. तर शेतकरी जवळ पैसे नसताना काय करतात की कुठल्या तरी बँकेचं कर्ज काढतात, लोकांकडून उसने पासने पैसे घेतात, त्याच्यानंतर शेतीची लागवड करतात आणि येणाऱ्या पिकाची वाट बघतात. आणि ते पीक आल्याच्या नंतर कुठेतरी बाजारामध्ये बाजारभावामध्ये चांगली किंमत आल्यानंतर विकून त्याचे 4-2 रुपये होतील याची त्यांना आशा असते. पण आज त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे पीक लावलेलं आहे तर त्या पिकामध्ये आज सिंदफणा नदीचं पाणी शिरल्यामुळं पूर्णपणे पीक नष्ट झालेलं आहे. आणि त्यांना ह्या पिकामधून नफा तर नाही आणि तोटा पण नाही, म्हणजे काहीच भेटलेलं नाही, फक्त तोटा झालेला आहे. पूर्णपणे जे 2-5 रुपयाचं कर्ज होतं शेतकऱ्यांनी काढलेलं तर ते कर्ज कुठून फेडायचं. तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये हे सोयाबीनचं एक झाड आहे, पीक आहे. तर हे अशा पद्धतीने पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेंगाचं देखील नुकसान झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. माझ्यासोबत इथे शेतकरी आहेत. ते शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेताच्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याची माहिती घेणार आहोत. बाबा, आपलं नाव काय? लक्ष्मण नेटके. लक्ष्मण नेटके. तुमच्या शेतामध्ये आज सिंदफणा नदीचं जे पाणी आलेलं आहे तर ते पाण्यामुळे पूर्णपणे शेती पाण्यात गेलेली आहे, माती देखील वाहून गेलेली आहे, सोयाबीनचं पीक देखील पाण्यात गेलेलं आहे. काय माहिती सांगाल? तुमचं नुकसान झालेलं आहे, याच्याबद्दल माहिती काय सांगाल? हे आपलं सोयाबीन गेलेले आहे, याच्यामध्ये सरकी गेलेली आहे, पुन्हा कांद्याची चाळीतून पाणी गेलेलं आहे. किती एकर शेती आहे तुम्हाला? मला आहे 2-4 एकर आहे. कोणतं कोणतं पीक घेतलं होतं? सोयाबीन, पुन्हा सरकी, तूर, एवढंच घेत. आता याचं नुकसान झालेलं आहे, कधी पंचनामा करण्यासाठी शासनाचे अधिकारी कर्मचारी कोणी आले होते? ग्रामसेवक आलता, बघून गेला हे काय झालं म्हणून. आपलं तुमचं नाव काय? महेश रंगनाथ गिरी. किती एकर शेती आहे तुम्हाला? आम्हाला इथं 3-4 एकर शेती आहे. याच्यामध्ये 3-4 एकर शेतामध्ये तुम्ही कोणकोणत्या पिकाची लागवड केली होती, कोणतं पीक घेतलं होतं, काय माहिती सांगाल? वरती कापूस लावला होता, खाली हे कांद्याचे एक रोप टाकलं होतं, मका एक पेरली होती. आमचं लय मोठं नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हे आमच्या शेतातून जवळपास एक 15-20 दिवसापासून पाणी वाहत आहे. आमच्या शेतातून आज जे काही आम्हाला 2 रुपये भेटणार होते ते आज एकही रुपया आमच्या पदरात नाही. खूप मोठं नुकसान झालेलं आहे आमचं. तुमचं जे शेतामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं याचा काय पंचनामा वगैरे करण्यात आलेला आहे? पंचनामा वगैरे केलेला आहे, पण शासन कधी मदत जाहीर करतं काही सांगता येत नाही. पण आज आमच्या एवढी बेकार परिस्थिती आलेली आहे. आज आम्ही जे शेतात पेरायचं जे पेरलं आहे त्या लोकांकडून कर्ज काढून किंवा एखाद्या सोसायटीकडून पैसे काढले आम्ही, त्या सोसायटीचे पैसे आता उद्या कुठून भरायचे आम्ही? आमचे पिकाचे लय मोठं नुकसान झालेले, एकही रुपया आमच्या हातात येणार नाही. आम्हाला उद्याच चिंता वाटत आहे. तुम्ही पाहिलं, हे जे शेतकऱ्यांचं शेत आहे
दोन्ही शेतकरी माझ्या सोबत आहेत. हे जे बाबा आहेत तर त्यांचं हे सोयाबीनचं जे पीक आहे हे पाहू शकता तुम्ही. हे जे सोयाबीनचं शेत आहे तर हे शेताचं देखील नुकसान कशा पद्धतीने झालंय बघा. नदीचं जे पाणी आहे कशा पद्धतीने शेतामध्ये वाहत आहे. आणि दुसरे जे शेतकरी आहेत महेश गिरी म्हणून, तर त्यांचं हे पाठीमागे शेत आहे. तर यांच्या शेतात देखील मक्याचं पीक आहे. त्याच्यानंतर पलीकडे कापूस आहे, सोयाबीन आहे. असं अनेक नुकसान झालेलं आहे त्यांचं. आणि यांच्यासोबतच अनेक शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे.